हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही? चला तर आपण आज एक स्टेप कट करू आहे आणि खूप सिंपल पद्धतीने मी तुम्हाला 5 मिनिटात स्टेप कट कसा करू शकतो ते तुम्हाला दाखवणार आहे. चला तर या. चला, फर्स्ट टाईम जेव्हा क्लायंट माझ्याकडे आले त्यावेळेस आम्ही केसांची लेंथ ही चेक केलेली आहे आणि माझे क्लायंटचे केस खूप पातळ आहे. तर मी ठरवलं आपण प्रत्येक वेळेस सेक्शन क्लिपनी यू कट करतो किंवा स्टेप कट करतो, पण आज आपण बिना सेक्शन क्लिपचा यू कट किंवा स्टेप कट कसा करू शकतो मी तुम्हाला दाखवते. ज्यावेळेस क्लायंट येतं त्यावेळेस मी क्लायंटला हवी आहे तेवढी गाईडलाईन फर्स्ट टाईम विचारून घेतलेली आहे आणि त्यानुसार मी फर्स्ट टाईम यू कट हा करून घेतलेला आहे. यू कट केल्यानंतर मी फर्स्ट टाईम इयर टू इयर सेक्शन घेतलेले आहे आणि त्यानंतर बॅकचे जे आहे ते संपूर्ण सेक्शन काढलेले आहे आणि त्यामध्ये मी एक सेक्शन उभ्या सेक्शन मी काढून घेतलेलं आहे आणि फर्स्ट टाईम आपण जो यू कट केलेला आहे त्याची गाईडलाईन घेतलेली आहे. त्या यू कटची गाईडलाईन घेऊन मी 35 सेंटीमीटरमध्ये 35 डिग्रीमध्ये मी हेअर कट केलेले आहे. त्याच्यानंतर मी तेच हेअर्स घेऊन जी 35ची जी गाईडलाईन होती मी ती 75मध्ये कट केलेली आहे आणि तेच मी परत तीच गाईडलाईन 75ची गाईडलाईन घेतली आणि 90 डिग्रीमध्ये मी ती कट केलेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता खूप सुंदर स्टेप हे पडलेले आहे. आणि आपण आता जी शेजार बाकीचे जे केस आहे ते सेम टेक्निकने म्हणजे यू कटची जी गाईडलाईन आहे ती 35 सेंटीमीटरमध्ये मी कट केलेली आहे आणि त्याच्यानंतर ती 75मध्ये केलेली आहे आणि ते नंतर मी 90मध्ये कट केलेलं आहे आणि खूप सुंदर अशा स्टेप पडू शकतात. पातळ केसांसाठी आपल्याला क्लिपची काहीही गरज नाही. आपण अशा पद्धतीने जर कट केला तर तो कधीही चुकत नाही. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर माझा हेअर कट चाललेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण कानाच्या डाव्या बाजूला आणि कानाच्या उजव्या बाजूला जे सेक्शन आपले आहेत उरलेले आहे ते पण सेम टेक्निकनी जी यू कटची गाईडलाईन आहे ती 35मध्ये कट करायची आणि 75 आणि 90 या डिग्रीमध्येच आपण हा स्टेप कट केलेला आहे आणि हा खूप सुंदर पद्धतीने कट झालेला आहे. तुम्ही पाहू शकता मी कुठलीही पिनचा यूज केलेला नाही. हे बघा, डाव्या साईडचे जे डाव्या किंवा उजव्या साईडचे जे आहेत हेअर्स आहे
बघा खूप सुंदर माझा हेअरकट झालेला आहे. आणि तुम्हाला जर माझा हेअरकट आवडला असेल किंवा मी जे हेअरकट करते ते तुम्हाला जर आवडले असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि थँक्यू.